जो आइकॉन खिलाड़ी, सामने सरफराज नवाज उर्फ चप्पू, एक और दो बेहतरीन टीम, और उन्हीं के साथ दाजी नाइक मैदान पर, बाहुबली सिंधुदुर्ग जिले के। तो खेल की शुरुआत, पहले ओवर की पहली गेंद, आगे निकलकर गेंद को ड्राइव किया। इस बार कवर की तरफ, शॉर्ट कवर पर डीप कवर से आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया। पावर प्ले का ओवर, दो फील्डर है बाहर, लेफ्ट हैंडर राइट हैंडर, ये जोड़ गोली। सामने अब राइट हैंडर मोहित गांवकर जो सामना करेंगे, मिड विकेट बाउंड्री पर उनके लिए फील्डर तैनात। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन हो रहा है मैदान पर, जो कि पावर प्ले का ओवर। कल के दिन में बहुत ही शानदार खेल इस मैदान पर, अक्षय घाटवड़ हो, लतेश साळगावकर हो, गणेश कुबल हो, बहुत ही बेहतरीन खेल इस मैदान पर देखने को मिला कल के दिन में। उन्हीं के साथ विकी नाइक की गेंदबाजी देखी कल इस मैदान पर। तो ओवर द विकेट अब राइट हैंडर के लिए, मोहित गांवकर के लिए। और अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा शफल हुए थे ऑन साइड पर खेलने के लिए, लेकिन अपने स्टॉक को चेक किया, जैसे देखा अच्छी गेंद है, सम्मानजनक खेला ढीले हाथों से। मिड ऑफ की तरफ एक सिंगल के साथ दोनों बल्लेबाज एक एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 2 पर पहुंचता हुआ। पीटर फर्नांडिस सामने, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, बिल्कुल दोनों में ये छोटा पैकेज बड़ा धमाका, बहुत ही बेहतरीन खेल। राउंड विकेट, अच्छी सोच कप्तान की अरविंद नेमड़ेकर की, जो राउंड विकेट लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। ओ ये गेंद अल्टी पल्टी करना चाहते थे, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और वाइड बॉल के साथ सिंगल बढ़ गया। 3 पर आगे बढ़ा टोटल स्कोर बिना किसी नुकसान से। पहला ओवर जारी। ओ बाहरी किनारा, कैच का मौका, और पीटर फर्नांडिस, बहुत अच्छी गेंद चतुराई के साथ, इस बार ऑफ ब्रेक गेंद थी और पीछा किया था, बल्ले पर बीचों बीच नहीं लगी और बाहरी किनारा लेती हुई स्लिप पर गेंद खड़ी हो गई। फील्डर ने कैच को पकड़ा और मैं कहूंगा एक बड़ा विकेट चटकाते हुए पीटर फर्नांडिस आउट होकर वापस। एक यादगार इनिंग सचिन पिछले साल खेली थी इस खिलाड़ी ने लेदर क्रिकेट गोवा में, यादगार रही थी। हारी टीम जरूर थी, लेकिन चर्चा इस खिलाड़ी की हुई थी बल्लेबाजी में। 200 से भी ज्यादा टारगेट था और यह खिलाड़ी शतक से थोड़ा वंचित हो गए थे, लेकिन जो दर्शक उपस्थित हुए उस मैदान पर उस मैच को देखने के लिए, उन्होंने बिल्कुल पीटर फर्नांडिस को दाद दी थी उनके बल्लेबाजी की। लेकिन आज काफी निराश किया अपने टीम को और उनके जगह पर भूषण जाधव नए बल्लेबाज मैदान पर, पिंच हिटर, 1 डाउन बैटर, लेकिन सामने टॉस जीता फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट टीम ने, और मैं कहूंगा एक बहुत अच्छा विकेट उन्होंने चटकाया, क्योंकि इस विकेट पर ये लेदर क्रिकेट का खिलाड़ी आपके लिए बहुत ही रन बना सकता था, क्योंकि बड़ा मैदान है, गैप है, लंबी बाउंड्री है। लेकिन अब काफी दारोमदार होगी मोहित गांवकर पर, और उनका साथ देने के लिए भूषण जाधव, अरविंद नेमड़ेकर, दाद देने पड़ेगी कप्तान के साथ उनकी जो कि होशियारी को, क्योंकि लेफ्ट हैंडर के लिए उन्होंने राउंड विकेट गेंदबाजी की, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट ऑफ ब्रेक गेंद और बाहरी किनारा, विकेट पतन होता हुआ। थोड़ा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे मैदान पर, एक लॉन्ग ऑफ, एक मिड विकेट, 2 फील्डर है बाहर और बैकफुट पर निकले, कट किया। इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर लंबी दौड़ लगानी पड़ी फील्डर को और लगभग मिसफील्ड कर गए। मिसफील्डिंग होती हुई वहां पर, और पहला चौका आज के दूसरे दिन का निकलता हुआ बल्लेबाजी में भूषण जाधव के बहुत ही शानदार शॉट। 4 रन बन गए स्कोर के खाते में, स्कोर आगे बढ़ा 7 पर 1 विकेट के नुकसान पर। बहुत बेहतरीन शॉट, यही चर्चा हम कर रहे थे इस मैदान के बारे में कल के दिन में, कि आपको इस फील्डिंग जो कि मैदान पर फील्डिंग की भी परीक्षा देनी पड़ेगी। इतना बड़ा अच्छा मैदान है, बहुत ही बेहतरीन मैदान है। जिस तरह से मालवण बोर्डिंग की मैदान की चर्चा होती है, बहुत ही जो कि ओरिजिनल ग्रास है। 4 पर खुद के व्यक्तिगत सामना करते हुए अगली गेंद का, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील, लेकिन चौकरनी निगाह अंपायरों की, बिल्कुल उस अपील को नकारा, लेकिन लगभग बीट किया था इस गेंद पर। थोड़ा आगे पिच किया गेंद को, पुलर लेन की गेंद थी, बैकफुट पर खेलना चाहते थे, लेकिन तब तक गेंद निकली थी विकेट कीपर के हाथों में। अच्छी शुरुआत, टॉस जीता फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट टीम और पहले गेंदबाजी करती हुई मैदान पर।
अल्टी पल्टी की कोशिश, थर्ड मैन बाउंड्री पर, नो मैच लैंड में, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ। देखना होगा फील्डर, बहुत ही अच्छी फील्डिंग, एक रन के लिए निकले, दूसरा रन पूरा किया और जब तक थ्रो पहुंचता 2 रन जुड़ गए। 2 रन अपने टीम के लिए निश्चित रूप से बचाए, अपने टीम के लिए। यह फील्डिंग होनी चाहिए दोस्तों इस मैदान पर। बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन मिले। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र विकेट पीटर फर्नांडिस आउट होकर वापस, 1 पर मोहित गावकर, 1 पर एक चौका लगाकर भूषण जाधव 6 पर। और सुबह से जो दर्शक जुड़ चुके हैं इस मैदान के साथ यूट्यूब पर, आप सभी का स्वागत है। छत्रपति चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आज का दूसरा दिन और दूसरे दिन के पहले दौर में यह मुकाबला जारी। कल के दिन में 2 टीम आगे बढ़ चुकी है, एक है बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम और दूसरी है निर्गुण एंड सन्स कोलगांव। ये 2 टीम आगे बढ़ चुकी है। आज काफी कांटे का टक्कर होगा इस मैदान पर, एक से बढ़कर दिग्गज खिलाड़ी मैदान पर और निश्चित रूप से एक बेहतरीन क्रिकेट देखने को मिलेगा। सामने कैलाशवासी गीतेश गावड़े स्टैंड की ओर से बॉलिंग में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई और सरफराज नवाज उर्फ चप्पू, मैन फ्रॉम वास्को इस मैदान पर जो प्रतियोगिता में इस टीम के साथ, और वो अपने बॉलिंग मार्ग पर। और सामने और एक उतना ही शानदार खिलाड़ी मोहित गावकर उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। दूर दूर जमाई गई फील्ड, एक ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है, एक दूसरा है जो कि लगभग डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। ये 2 फील्डर है ऑन साइड पर और दूसरे ओवर की शुरुआत, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ मैदान पर। ओवर पिच गए, एक लेफ्ट शॉट, बिल्कुल जो जाल बिछाया फंस गए वहां पर, मिड विकेट पर कैच को पकड़ा और मोहित गावकर बड़े शॉट के लिए निकले थे, लेकिन दाद देनी पड़ेगी कप्तान को और सरफराज नवाज को। बिल्कुल जाल बिछाया था, मिड विकेट और स्क्वायर लेग पर 2 फील्डर रखे थे। ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर बिल्कुल खाली रखा था, वाइडिश लॉन्ग ऑन वो भी जगह खाली थी, लेकिन मोहित गावकर थोड़ा सा ऑन साइड पर मिड विकेट पर बड़े शॉट में निकले और दूसरे विकेट का पतन होता हुआ मैदान पर। हमारे साथ हमारे डीजे वो भी जुड़ चुके हैं। अच्छी शुरुआत गेंदबाजी में सरफराज नवाज की, पहला ओवर रहा था कप्तान का अरविंद नेमड़ेकर का, उन्होंने एक बड़ा विकेट चटका। मेरे ख्याल से थोड़ा सा दबाव बढ़ चुका है मैदान पर ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम के ऊपर, और देखना होगा थोड़ा सा दबाव कम करने के लिए मैदान पर ऑलराउंडर खिलाड़ी फिरकी के बिल्कुल बेहतरीन जो कि गेंदबाज वो ग्लेन फर्नांडिस वो मैदान पर आ चुके हैं। सामने सरफराज नवाज अपने बॉलिंग बार पर, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद इस बार यॉर्कर लेन के बॉलर के पास से मिड ऑन पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, थोड़ा सा खोद कर खेला हुआ शॉट ग्लेन ने, लेकिन कोई रन नहीं बनता हुआ। सामने एक अच्छा चौका लगा चुके हैं भूषण जाधव, एक बड़ी इनिंग खेलनी पड़ेगी क्योंकि मुकाबला 6 ओवर का है मैदान पर। छोटी गेंद इस बार गुडले स्पॉट पर उछाल मिला, थोड़ी सी वार्निंग भी जरूर होगी अंपायर की ओर से इस बाउंसर के लिए। कल के दिन में दोपहर के सत्र में गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई भी देखे इस मैदान पर, लेकिन ये तेज बाउंसर था गुडले स्पॉट पर और थोड़ी सी वार्निंग भी हो चुकी है इस पहले बाउंसर के लिए। फिलहाल अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर, और सामने ग्लेन फर्नांडिस उनकी गेंदबाजी का। तो नरेश परब का आगमन होता हुआ मंच पर। नरेश परब, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। ऑफ साइड पर 5, ऑन साइड पर 4, ये फील्डिंग की जमावट। पीछा किया हवा में गेंद गले की तरफ, लगभग थोड़ा सा बच गए वहां पर। कवर पर पॉइंट पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, लेकिन गली पर फील्डर से दूर अपना खाता जरूर शुरू किया एक सिंगल के साथ और स्कोर आगे बढ़ा। 2 अंकों में डबल फिगर में ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए 10 रन 2 विकेट के नुकसान पर। और बढ़िया शॉट इस बार, लेकिन चक्रव्यूह को भेद नहीं पाए। शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर
एक अच्छा शॉट था, बैकफुट पर निकले थे, चौका भी बढ़िया लगाया था और उसके बाद एक अच्छा शॉट था, लेकिन सामने कवर पर फील्डर, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। थोड़ा सा फील्डिंग को हटा रहे मैदान पर सरफराज नवाज, जो स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, उसको लगभग उसी के साथ मिड विकेट बाउंड्री, यानी दो फील्डर अभी भी रखे हैं ऑन साइड पर। और इस बार लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद निकलते भी बाउंड्री लाइन पर, सीमा रेखा को पार करते भी चौके के लिए, 4 रन के लिए। मैदान पर टोटल स्कोर हो चुका है, जो दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ और 14 रन 2 विकेट के नुकसान पर ए स्पोर्ट एक अच्छा चौका, जो दूसरा भूषण जाधव के बल्ले से, ग्लेन एक पर बल्लेबाजी कर रहे, पावर प्ले का खेल समाप्त हुआ और गेंदबाजी में और एक परिवर्तन मैदान पर दिखाई देता हुआ। तो तीसरे ओवर की शुरुआत अनिकेत कांबड़ी आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। ओ अच्छी गेंद, जोरदार अपील, गेंद चली गई कवर पॉइंट पर, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, लेग बाइज का इशारा अंपायर का, और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ टीम का 15 पर 2 विकेट पर। अनिकेत कांबड़ी गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है मैनपाम कनकवली इस मैदान पर फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट टीम के साथ, और सामने बल्लेबाजी पर एक बार फिर से भूषण जाधव 2 चौके अब तक लगा चुके हैं। एक उम्मीद जरूर होगी एक बड़े इनिंग की। और छोटी गेंद हुक्का, इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, ओ बिल्कुल फिसली हाथों से गेंद, स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था लगभग अनिकेत रेडकर, लेकिन कैच को बिल्कुल पकड़ नहीं पाए। एक मौका जरूर मिला है बल्लेबाज को, और इस बीच में और सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, 16 पर पहुंचा 2 विकेट पर, तीसरा ओवर जारी मैच का। ओ इस बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन पर, फील्डर गेंद के नीचे, कामयाबी निश्चित रूप से, और एक सफलता, तीसरे विकेट का आगाज होता हुआ मैदान पर। दत्ता धुरी लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, 16 रन 3 विकेट के नुकसान पर। ग्लेन बड़े शॉट के लिए निकले थे, लेकिन शायद थोड़ी मेरे ख्याल से जल्दबाजी जरूर की। आने वाला दूसरा मैच होगा जो साइश 11 सावंतवाड़ी और वर्षा वॉरियर्स देवबाग, इन दो टीमों के बीच में। तो वर्षा वॉरियर्स देवबाग और साइश 11 सावंतवाड़ी कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। ग्लेन आउट होकर वापस, और ग्लेन के आउट होने के बाद और एक नए बल्लेबाज मैदान पर, गणपत नाइक, 16 रन टोटल स्कोर, 3 विकेट पर। एक सफलता हासिल करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अनिकेत कांबड़ी अगली गेंद लेकर, 16 रन 3 विकेट पर। तो जो 3 शुरू में गेंदबाज थे वो तीनों ने एक एक विकेट चटकाए। शुरुआत अरविंद निम्बलेकर, सरफराज नवाज और अनिकेत कांबड़ी।
अच्छी गेंद इस बार ढीले हाथों से खेला, क्या दूसरे रन की कोशिश होगी? जी बिल्कुल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को आते उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ अपना खाता खोला और स्कोर आगे बढ़ा, 17 पर पहुंचा 3 विकेट के नुकसान पर। 17 लॉस ऑफ 3 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, तीसरा ओवर मैच का चलता हुआ। राउंड विकेट इस बार, लेग ब्रेक मिस टाइम शॉट अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे, और इसी के साथ और एक सफलता। अनिकेत कांबळे इस ओवर में दूसरा विकेट चटकाते हुए। तो नाजुक शुरुआत ए स्पोर्ट आरवली क्रिकेट टीम चौथे विकेट खोती हुई 17 रन 4 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान पर राजाराम गावस। 17 रन 4 विकेट पर तीसरा ओवर मैच का, आने वाले 3 ओवर का खेल बाकी। और राइट आर्म राउंड विकेट, अनिकेत कांबळे अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, एक मिड विकेट एक डीप स्क्वायर लेग। अच्छी गेंद, बढ़िया शॉट इस बार ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते और एक सिंगल के साथ राजाराम गावस ने अपना खाता खोला। टीम का स्कोर 18 4 विकेट पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, यानी आधे ओवर समाप्त हुए और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल 18 रन 4 विकेट पर। एक थोड़ी सी धीमी शुरुआत, थोड़ी सी नाजुक शुरुआत मैं कहूंगा इस मैच में, बल्लेबाजी में ए स्पोर्ट आरवली क्रिकेट टीम के। आने वाला मैच साइश 11 सावंतवाड़ी और वर्षा वॉरियर्स देवबाग, इन दो टीमों के बीच में होगा। दोनों टीम कैप्टन, आपकी टीम लिस्ट और टीम लिस्ट के साथ टॉस किया जाएगा। थोड़ी सी मैदान पर चर्चा हो रही, केवळ 2 चौकार दिसतायत या ठिकाणी। ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकार हे केवळ 2 निघालेत आत्तापर्यंत या ठिकाणी, आणि प्रतीक्षा आहे या ठिकाणी सदा स्पोर्ट्स षटकाराची। खरं तर फ्रेंडशिप मातोंड संघ या ठिकाणी जकडून ठेवतोय आपल्या प्रतिस्पर्धी संघाला, हात खोलण्याची कुठची संधी न देता त्या ठिकाणी आतापर्यंत केवळ एकेरी दुहेरी धावसंख्या मधोमध केवळ 2 चौकार निघालेत त्या ठिकाणी, आणि तब्बल 5 फलंदाज तंबूच्या दिशेने त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळालेत ए स्पोर्ट्स आरवली संघाचे। अतिशय धूर्त कर्णधार पद त्या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी। ही पहिली इनिंग या ठिकाणी पहिल्या डावात त्या ठिकाणी रोखलं जातं या, आणि कशासाठी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं होतं, काय कारण होतं या मागचं हे या ठिकाणी स्पष्ट करून दाखवतोय कर्णधार अरविंद नेमळेकर। 7-7 आज 7 मिळते अरविंदला या मैदानावरती दाजी नाईक याची। अजून एक अनुभव 7-7 यष्टीरक्षकाचा विचार केला अक्षय पाटकर। आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका त्या ठिकाणी दर्जेदार पाहायला मिळतो, आणि हा पहिला षटकार निघतो या ठिकाणी या इनिंगचा। सदा स्पोर्ट्स षटकार ज्याची प्रतीक्षा होती, ज्याचा आत्ताच आम्ही विचार केला होता, तो षटकार या ठिकाणी अखेरकार फलंदाजाच्या बॅटमधून निघतोय। फलंदाजी मार्कवरती वामन हा फलंदाज अगदी आल्या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी धुडकावून लावतोय गोलंदाज भिवा केदार याला 6 धावांसाठी। मिड विकेटच्या डोक्यावरून खेचलेला हा दर्जेदार षटकार धावसंख्येत एक उभारी प्राप्त करून देतोय। 7-7 थोड्याशा आशा पल्लवित करतो एका मोठ्या धावसंख्येच्या ए स्पोर्ट्स आरवली संघासाठी। टीमच्या टोटलचा विचार केली, धावसंख्या टोटल 32 धावांवरती। हे षटक थोडंसं महाग बहुधा पाहायला मिळतंय। यावेळेस पुन्हा एकदा फटका निघाला त्या ठिकाणी, परंतु यावेळेस फटका फसतो या लॉंग ऑनच्या रिझन मध्ये। ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेलात रूपांतर, आणि तदनंतर मात्र ज्या वामनने एक फटका मारला होता, ज्याने आशा पल्लवित केल्या होता या ठिकाणी एका मोठ्या धावसंख्येच्या, तो वामन हा फलंदाज स्वस्तात माघारी तंबूत परतल्यानंतर भिवा केदारच्या नावे लागते ही दुसरी सफलता। आणि टीमचा टोटल जर विचार केला, ए स्पोर्ट्स आरवली संघ थांबतो या ठिकाणी तब्बल आतापर्यंत 32 धावांवरती। तब्बल 6 फलंदाज हे माघारी परतले जात आहेत या ठिकाणी। 6 फलंदाज माघारी परतल्यानंतर 32 धावा।
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. या समोरच्या दिशेला फटका निघतोय त्या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून. एक धाव तर सहजासहजी पूर्ण केली जाते त्या ठिकाणी आणि तदनंतर दुसरीही धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. डावाचा विचार केला आतापर्यंत बहुधा त्या ठिकाणी 5 षटकांचा खेळ झाला आहे समाप्त. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचा विचार केला 34 धावांमध्ये धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत पाहायला मिळते. अंतिम षटकेचा खेळ असेल या ठिकाणी बाकी. पहिल्या डावात अंतिम षटक कुठचा गोलंदाज हाताळेल आतापर्यंत विचार केला. 5 गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत. एका बाजूनं पहिल्या षटकात अरविंद, त्यानंतर सरफराज नवाज, त्यानंतर अनिकेत रेडकर आणि तदनंतर भिवा केदार हे 5 गोलंदाज आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. अंतिम षटकात कुठचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करेल, कुठच्या गोलंदाजाकडे गोलंदाजी सुपूर्द केली जाते हे प्रश्नचिन्ह उभं टाकते या ठिकाणी. दाजी नाईक, सरफराज नवाज, अरविंद नेंबळेकर ही मोठे नावं एका बाजूनं पाहायला मिळत आहेत फ्रेंडशिप सतेरी मातोंड संघाचा विचार केला तर दुसऱ्या बाजूनं युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतो आणि युवा नेतृत्व ग्लेन फर्नांडिस याचं पाहायला मिळतंय आज. स्पोर्ट्स आरवली संघाचा विचार केला तर आतापर्यंत पूर्णपणे फलंदाजी ही थोडीशी ढासळली जाते या ठिकाणी. एखाद्या फलंदाजाला संयमी खेळी करावी लागेल या मैदानावरती. आतापर्यंत 5 षटकात 34 धावा, अंतिम षटक बाकी. या षटकात 10 ते 15 धावा जर कुठल्या तर एक सन्मानजनक धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी उभारलं जाईल नक्कीच या मैदानावरती. अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती अरविंद नेंबळेकर सज्ज पाहायला मिळतोय, स्वतः संघाचा कर्णधार त्या ठिकाणी. ऑन साइडला फटका निघतोय त्या ठिकाणी अरविंदच्या विरोधात. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला जातो. या फ्रँकी पॉल हा फलंदाज त्या ठिकाणी आक्रमण चढवतो या ठिकाणी. अजून एक दर्जेदार षटकार या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळतोय तो फलंदाज फ्रँकीच्या बॅटमधून आणि हा निघतो या आजच्या दिवसातील दुसरा सदा स्पोर्ट्स षटकार या सामन्याचा. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्येचं खातं पोहोचतंय तब्बल 40 धावांवरती. फ्रँकी पॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती. यावेळेस हा चेंडू त्या ठिकाणी थोडासा बीट केलं जातंय फलंदाजाला. पंचांचा इशारा निघाला आहे त्या ठिकाणी चेंडू वाईड असल्याचा. सुवारीच्या रूपात 1 धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्येच्या खात्यात 41 धावा त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. थोडासा बहुधा दबाव आता मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळतो परंतु अरविंद एक अनुभव प्राप्त गोलंदाज दबावातून कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय त्या ठिकाणी. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत येतो. पहिली धाव अगदी सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते त्या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेकडेही प्रयत्न. सुंदररित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जमेची बाजू असेल या ठिकाणी विचार केला तर स्पोर्ट्स आरवली संघाचा. फ्रँकी पॉल हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येतो. 2 धावांशी टीमचं टोटल 43 धावांवरती आपण पाहतो या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. थोडासा लो फुलटॉस चेंडू बॅटवरती आला होता. 1 धाव तर नक्कीच मिळेल त्या ठिकाणी. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण आणि नंतर मात्र स्कोरबोर्ड 44 धावांवरती. अंतिम षटक या ठिकाणी अरविंद नेंबळेकर हाताळतो. एक अनुभव प्राप्त गोलंदाज मात्र या अनुभवाच्या विरोधातही त्या ठिकाणी फलंदाजी थोडीशी बहरलेली पाहायला मिळते या अंतिम षटकात. फ्रँकी पॉलची 1 षटकार, एका वेळा 2 धावा, 1 सिंगल आणि 1 वाईडच्या रूपात धाव, म्हणजेच 10 धावा आतापर्यंत निघाल्यात या ठिकाणी. विचार केला तर मात्र खेळ समाप्त झाला या षटकातील 3 चेंडूंचा. अजूनही 3 चेंडू बाकी असताना जर नक्कीच एका दुसरा मोठा फटका निघाला तर थोडीशी जमेची बाजू असेल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी चांगला फटका त्या ठिकाणी निघतो. स्क्वेअर ऑफ द विकेटचा निघालेला फटका त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे तैनात त्या ठिकाणी. पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेकडे हे पावलं वळत आहे त्या ठिकाणी आणि तदनंतर 2 धावांशी धावसंख्येचं खातं हे पोहोचतंय तब्बल 46 धावांवरती. पहिल्या सुरुवातीच्या षटकात जर थोडीशी चांगली फलंदाजी झाली असती, संयम जर दाखवला असता फलंदाजांनी, तर या येणाऱ्या काळात त्या ठिकाणी चांगली फलंदाजी होते या स्पोर्ट्स आरवली संघाकडून. म्हणजे एक चांगली धावसंख्या उभारली गेली असती या मैदानावरती.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या फसवा चेंडू त्या ठिकाणी फलंदाजासाठी पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न निघाला होता. बॅट व बॉलचा कुठचाही संपर्क नव्हता त्या ठिकाणी आणि हाच हुकलेला संपर्क मात्र मिळते ती केवळ एक धाव आणि सरते शेवटी टीमचं टोटल हे 47 धावांवरती. एका बाजूनं फ्रँकी पॉल त्या ठिकाणी आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि या षटकात खरं तर ज्याने अरविंद नेमळेकरवरती दबाव बनवला आहे तो फलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी या ठिकाणी अंतिम चेंडू जो ठरवेल या ठिकाणी किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून. यावेळेस हा चांगला चेंडू बहुधा स्वैरची मांग केली जाते आणि तदनंतर मात्र पंचांकडून स्वैरचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जो अगदी पहिल्या चेंडूवरती अंतिम षटकाच्या जो षटकार बसला होता तो जे षटकार कुठेतरी दबाव निर्माण करतो या ठिकाणी अरविंदवरती. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी धावबादच्या रूपात बहुधा फलंदाजाला परतावं लागेल. अंतिम चेंडूवरती फलंदाज धावबादच्या रूपात बाद. एक थोडीशी आव्हानात्मक वाटणारी धावसंख्या नाही परंतु जे धावण्याचा आवाजचा बचाव करताना थोडासा विश्वास नक्कीच मिळेल त्या ठिकाणी कॉन्फिडन्स थोडासा असेल त्या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघाच्या गोलंदाजीकडे. अशी थोडीशी विश्वास दाखवणारी धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते ती फलंदाजी करताना. 48 धावा बनवल्या त्या ठिकाणी म्हणजे 49 धावांचं आव्हान हे नक्कीच ठेवलं गेलं या ठिकाणी आजच्या या पहिल्या सामन्यादरम्यान. एक रंगतदार स्पर्धा नीटनेटकं दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या माध्यमातून छत्रपती चषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा अगदी क्रिकेट मोसमाच्या या हंगामाच्या सुरुवातीला ही स्पर्धा रंगते या ठिकाणी. येत्या 26 तारीखला रविवारी असेल या स्पर्धेचं फायनल परंतु तत्पूर्वी मात्र कुठचे संघ 8 संघ रविवारसाठी क्वालिफाय करतील या मैदानावरती हेच ठरवणारा आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय अनुभवतोय आजच्या या मैदानावरती. आजच्या दिवसाचा विचार केला फ्रेंडशिपचा तरी मातोंड असेल ए स्पोर्ट्स आरवली संघ, साईश 11 सावंतवाडी आणि वर्षा वॉरियर्स देवबाग असे 4 संघ आज सहभागी होत आहेत आणि या 4 संघांपैकी कुठचे 2 संघ हे आजच्या दिवशी क्वालिफाय करतील आणि पात्र ठरतील रविवारच्या दिवसासाठी. थोड्याच वेळात आजच्या दिवशी आपल्याला स्पष्ट होईल. अगदी जाणून घेऊया या ठिकाणी सन्माननीय समीर पांढरे यांच्या माध्यमातून की या 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय आज या मैदानावरती. आजच्या दिवशी अगदी पहिल्यांदाच मायक्रोफोनवरती येत आहेत समीर पांढरे सर आणि मी सचिन सावंत. काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. कॅप्टन साईश 11 सावंतवाडी आणि वर्षा वॉरियर्स देवबाग. चला दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सपाशी या. अरविंद नेमळेकर या बॉल चॉईससाठी या. आणि साईश 11 कॅप्टन आणि वर्षा वॉरियर्स देवबाग दोन्ही कॅप्टन टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि साईश 11 सावंतवाडी. चला या दोन्ही कॅप्टन या टॉससाठी या. तर नाणेफेक करतायत आमचे जयराम परब यांच्या हस्ते नाणेफेक होते. समीर वेंगुर्लेकर चला उशीर करू नका. समीर वेंगुर्लेकर. तर आमच्यासमोर साईश 11 सावंतवाडी कर्णधार बबल नाईक आणि त्या अगोदर आमचे बरेच तुमचे मित्रमंडळी या ठिकाणी तुमच्याशी थोडीशी बातचीत करतायत या स्पर्धेचं आयोजन आणि यावेळी पहिल्यांदाच एक गोव्यातील खेळाडू खेळतोय. काय कशी काही एकंदरीत संकल्पना होती या स्पर्धेची? सर्वांच्या आमच्या मित्रांच्या प्रोत्साहनाने एक नवीन काहीतरी करायचं असं ठरलं आणि गोव्याचा खेळाडू आम्ही या टुर्नामेंटमध्ये सहभागी करून घेतला. एकंदरीत ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मोठी स्पर्धा. खेळाडूंचंही लक्ष असतं, प्रेक्षकांचंही लक्ष असतं. एक महिनाभर मेहनत सुरू असते. या स्पर्धेविषयी काय सांगतोयस? छत्रपती चषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेविषयी नक्की जयराम काय सांगतोयस? खरं सांगायचं तर आम्हाला सर्व मित्रमंडळी आहेत. खूप आम्ही याची वाट बघत असतो या दिवसाची
आणि चांगले नवीन खेळाडू आम्हाला पण इथे बघायला मिळतात जिल्ह्यातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. चला नाणेफेक करूया, कारण मैदानात सलामीची जोडी उतरले. एका बाजूनं समीर वेंगुर्लेकर, एक डावखुरा वेगवान गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूनं डावखुरा फलंदाज. एका संघात अपाली कलंगुटकर, आणखी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, तर दुसऱ्या बाजूनं साहिल वांगणकर, हाही एक अष्टपैलू खेळाडू. चला नाणेफेक होते आणि नाणेफेक जिंकतोय तो साईश 11 सावंतवाडी. बबल, अपाली कलंगुटकर तुझ्या संघात खेळतोय, काय सांगतोयस? ऑल गोवा प्लेअरमधून चांगला खेळतो तो प्लेअर. बॉलिंग बॅटिंग चांगली करतो. बबल, मांद्रे स्पर्धा जिंकल्यानंतरच्या आठवणी काही अजून सांगाल काय? आठवण खूप चांगली आहे. एवढं मोठं टुर्नामेंट मारलं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आमच्या गावासाठी आणि आमच्या प्लेअरसाठी. चलूया समीर वेंगुर्लेकर बरोबर नक्की नंतर चर्चा करूया. डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खान. तर सामना सुरू होतोय, ऐकूया समीर पांढरे यांचा आवाज. दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत प्राथमिक फेरीत. काल 2 संघ आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतोय तो साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ. सामना सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत ते समीर पांढरे. नमस्कार. 6 षटकं आवश्यकता विजयासाठी 49 धावांची व 49 धावांचं लक्ष नजरेसमोर ठेवून कृष्णा पाटकर व त्याच्या साथीला सलामीचा फलंदाज. सरफराज उर्फ चप्पू ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वामन. उजव्या यष्टीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न तर सुरेख होता. प्रयत्नांना अंशतः यश प्राप्त झालं होतं. मात्र वायरिश गलीचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धाव घेण्याची एकेरी धाव घेण्याची जी आशा होती ती आशा संपुष्टात येते व वामन कावळे याचा पहिला चेंडू हा निर्धाव जातोय. सरफराज याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गोवा राज्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ख्यातिकीर्ती अनेक मोठमोठ्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या चतुर्सूत्र खेळीनं आपलं नाव उमटवलं. असा सरफराज नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला कृष्णा पाटकर डावखुऱ्याचा. हा चेंडू उजव्याशीच्या बराच बाहेर जातोय, सोडून दिला जातोय. ज्या अपेक्षेसाठी त्या अपेक्षेची पूर्तता होते. दोन्ही हा समांतर अनुभवी पंचांकडनं होत आहेत. वाईचा इशारा येतोय व एका अवांतर धावेने या ठिकाणी फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट संघाच्या धावसंख्येस ही सुरुवात होते 49 धावांचा पाठलाग करताना. पंचांच्या डाव्या हाताकडनं वामन कावळे मारा करतोय. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा अयशस्वी प्रयत्न. चेंडू भेदतोय क्षेत्ररक्षकाला, सीमारेषा चिरतोय व पहिला ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार या डावातील गणला जातोय. कृष्णा पाटकर याच्या खाती पर्यायानं धावफलक पुढे सरकतोय तो 5 धावांवर 49 धावांचा पाठलाग करताना. आज निराश केलं ते पीटरनं, निराश केलं ते मोहित गावकरनं. त्यानंतर मात्र भूषण जाधव, त्यानंतर वामन यांनी काहीसा डोलारा सावरला तो आरवली संघाचा. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच टोलावला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेटच्या दिशेनं आपल्या समोर स्क्रीनवर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करतोय यष्टिरक्षक पीटरच्या दिशेनं. एकेर धाव ही कृष्णा पाटकरच्या खाती सहजगत्या जमा होते. वैयक्तिक 5 धावांवर कृष्णा पाटकर एका चौकारच्या सहाय्यानं, तर सांघिक धावसंख्या मातोंड संघाची धावफलकावर परावर्तित होते ती 6 धावा. सरफराज जो निश्चितपणे आजच्या दिवसातील केंद्रबिंदू ठरेल यात कोणतीही शंका नाही, कारण आतापर्यंत त्याने ज्या खेळी अजरामर केल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे एक आयकॉन खेळाडू म्हणून सातेरी मातोंड क्रिकेट संघानं आपलं लक्ष वेधित केलंय. ते सरफराजला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि आपल्या संघ साथीदारांचा विश्वास, त्या विश्वासाला कुठेही मी तडा लावू देणार नाही या इराद्यानं या स्पर्धेतील पहिला चेंडू खेळण्यासाठी स्वतःसाठी तो सज्ज होतोय. गोलंदाज वामन कावळे गोलंदाजी मार्कवर हा सज्ज 6 धावा धावफलकावर. सुरेख असा चेंडू, ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, म्हणजे सन्मान देण्या चेंडूला म्हणजे काय याचं प्रात्यक्षिक घडवताना दिसतोय तो अर्थातच फलंदाज सरफराज. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका गोलंदाज वामन अडवतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाज म्हणून सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडूच्या पूर्ततेसाठी 6 धावा या धावफलकावर. मधल्या यष्टीवरचा चेंडू परत एकदा योग्य सन्मान. चेंडूला हलकेच टोलवलं जाते ते शॉर्ट कव्हरला.
जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय, सरफराज एकेर धावेने सहजगत्या स्वतःचं खातं खोलतोय. एकेर धावेने आपल्या धावसंख्येस तो सुरुवात करतोय. एकेर धावेने 7 धावा धावफलकावर मातोंड संघाच्या या जमा होत आहेत. पाठलाग करतोय मातोंड संघ. आजच्या दिवसातील, आजच्या सत्रातील पहिल्या सामन्यामध्ये तो तब्बल 49 धावांच्या जी धावसंख्या रचली आहे ए ए स्पोर्ट्स आरवली संघानं. वामन गोलंदाजी मार्कवर चेंडू टोलवायचा होता, तो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बॅटची करी घेतोय, हलकेच चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेनं. वायगिश गलीवरनं चेंडूवर चित्त्याच्या चपळाईतीनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तत्परतेने यष्ट्यांचा वेध घेतोय. मात्र जोपर्यंत यष्ट्यांचा वेध चेंडूनं घेतला, आपल्या सुरक्षित घरामध्ये येऊन पोहोचतोय तो सरफराज. धावचीतचा संभाव्य धोका टळतोय. एकेर धावेने पहिलं वहिलं षटक हे समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 49 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना बिनबाद 8 अशी सुरेख सुरुवात, सुरेख सलामी दिली जाते. ती अर्थातच या ठिकाणी फ्रेंडशिप सातोरी मातोंड संघाकडनं. जो प्रेक्षक वर्ग उशिरा आमच्याशी जोडला गेला, किंबहुना उशिरा ज्या प्रेक्षक वर्गांची पावलं या मैदानावर छत्रपती चषक 2023 दिवस दुसराच्या निमित्तानं उडवली, त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की आजच्या सत्रातील, आजच्या दिवसातील पहिला सामना हा ए ए स्पोर्ट्स आरवली वर्सेस फ्रेंडशिप सातेरी मातोंड या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला फ्रेंडशिप सातोरी मातोंड संघानं. त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला आम्ही जास्त धावा देणार नाही या इराद्यानं त्यांनी कंजूशी गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघातील पीटर, मोहित गावकर, त्यानंतर ग्लेन सारख्या फलंदाजांना स्वस्तात तंबूमध्ये परतवलं आणि त्यामुळेच धावफलकावर 48 असा समाधानकारक धावफलक म्हटलं तर वावगं ठरणार नाही दिसतोय तो आरवली संघाचा. आणि 49 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात एक संयमी सुरुवात, 8 धावा बिनबाद ही मातोंड संघाची. गोलंदाजीमध्ये तर निश्चितपणे बदल होतोय, यात कोणतीही शंका नाही. कैलासवासी गीतेश कावरे स्टँडकडनं किंवा गीतेश कावरे एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणपत नाईक याची वर्णी ही लागते. समोर आहे फलंदाज तो जुन्या जाणता बुजुर्ग असा खेळाडू, डावखुऱ्या हाताचा शैलीदार, सरपातळ बांध्याचा तो कृष्णा पाटकर. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय तो गणपत. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, मनगटी फटका, चेंडूला टोलवलं जाते ते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. खुणगाण येते पंचांची चौकाराची, अर्थात ऍक्टिव्ह चौकार प्राप्त होतोय कृष्णा पाटकर याच्या खाती. ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 12 धावांवर. आखूड टप्प्याचा चेंडू, आखूड टप्प्याच्या चेंडूला एका मनगटी फटक्याने सुरेखरित्या वळवलं जाते. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची क्षेत्ररक्षक व्यूहरचना ही निर्बंधाची आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत या ठिकाणी एक आकर्षक चौकार कृष्णा याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र सन्मान दिला जातोय एका चांगल्या फलंदाजाची निशाणी, म्हणजे एक मोठा फटका मारल्यानंतर त्यानंतरच्या चेंडूवर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करायचं, गोलंदाजाला नामोहरम करायचं आणि तीच चांगली निशाणी कृष्णा पाटकर याच्या प्रतिभेत दिसते, त्याच्या फलंदाजीमध्ये दिसते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 13 धावांवर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. 13 धावा बिनबाद पाठलाग होतोय 49 धावांचा निर्धारित 6 षटकांमध्ये. या जोडीला फोडावं लागेल. या दोहोपैकी एका फलंदाजाला लवकरात लवकर माघारी हे पाठवावं लागेल आरवली क्रिकेट संघासाठी. तर दुसऱ्या बाजूनं ज्या तऱ्हेनं, ज्या लईमध्ये फटकेबाजी होते, जी फलंदाजी होते, त्याच लईत या डाव्या उजव्या हाताच्या फलंदाजांकडनं कामगिरी अपेक्षेची. ओव्हरपिच पदाचा चेंडू, एक दिमागदार असा फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला. व आता ज्या क्षणाची या ठिकाणी आलोचना झाली होती की जर या सामन्यामध्ये आरवली संघाला कमबॅक करायचं असेल तर ही जमलेली जोडी फोडणं आवश्यक. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सरफराजचा, किंबहुना पॉवर प्लेचा नियमावली, क्षेत्ररक्षण व्यूहरचना या ठिकाणी भेदण्याचा त्याचा प्रयत्न अखेर अंगलट येतोय व डीप मिड विकेटला झेलचित होऊन पहिली शिकार गणपत याच्या नावे प्राप्त होते. पहिला हादरा बसतोय तो मातोंड संघाला, तर पहिली सफलता आरवली संघाला 13 धावा या धावफलकावर.
सरफराज 3 चेंडूंचा सामना करतोय, केवळ एकेर धावेचं योगदान देतोय. निराश मनानं एका मोठ्या फटक्याच्या आहारी जात तो छलछित होऊन माघारी परततोय. मात्र जे कार्य सरफराजनं अधुरं ठेवलं ते कार्य मी पूर्णत्वास नेईन, आपल्या संघाला या ठिकाणी विजयश्री प्राप्त करून देईन या इराद्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली ही उपाधी ज्यानं प्राप्त केली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर तो सितारा दाजी नाईक याची वर्णी मैदानावर लागते. ती फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट संघासाठी मैदानावर 13 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. गोलंदाज मार्कवर गणपत सज्ज. स्लोवर वन पदाईचा चेंडू, यावेळी ताकदीचा वापर, चेंडूला भिरकवून दिला जाते ते मिड विकेटला. का मला धोकादायक फलंदाज म्हटलं जातं, का मला बाहुबली म्हटलं जातं, का गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा विस्फोटक फलंदाज म्हणून मला हे संबोधलं जातं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आल्या आल्या षटकार टोलवून दाजी नाईक देतोय. षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, म्हणजे आक्रमकता हे बचावाचं तंत्र क्रिकेटमध्ये का म्हटलं जातं याचं ज्वलंत प्रत्यय मैदानावर तो देतोय. 19 धावा धावफलकावर दाजी नाईक षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय. गणपतचं तो स्वागत करतोय. परत एकदा गणपत या ठिकाणी षटकाराने स्वतःवरचा तोल ढळून न देता दाजी नाईकचा अडसर दूर करण्याच्या प्रयत्नात राईटा मोहर्ड विकेट पद्धतीनं मारा करायला सज्ज होतोय. याही वेळी फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. निश्चितपणे झेल टिपण्याची संधी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. आतताईपणा दाजीच्या अंगलट येतोय. भूषणच्या हाती झेलची धुवून गोलंदाज गणपत याची दुसरी शिकार ठरतोय. या डावातील तो दाजी नाईक 19 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. एकोणीस धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटकात काहीसा महागडा ठरतोय तो गणपत, मात्र प्राईज 2 विकेट 1 सरफराज. त्यानंतर दाजी नाईक 2 मोठे मोहरे तो गारद करतोय. आल्या आल्या षटकार टोलवला होता आणि त्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी दाजी नाईक का गेला या प्रश्नाचं उत्तर दाजी नाईकच देऊ शकतो. कदाचित आक्रमकता हे त्याचं अस्त्र असेल, ते त्याचं शस्त्र असेल. गोलंदाजला नामोहरम करण्याचा प्रयत्न यावेळी सपशेल मात्र त्याच्या अंगलट येतोय व दाजी याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो अरविंद नेमळेकर. 19 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. ए स्पोर्ट्स आरवली संघाचं सुरेख असं कमबॅक हे निश्चितपणे होते. गोलंदाज गणपत याच्या करवी तोच गोलंदाज गणपत राईट आर्म ओव्हर विकेट पद्धतीनं मारा करतोय. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडूने या ठिकाणी फळीचा वेध न घेता चेंडू पायाला स्पर्श करतोय. निर्धाव गणला जातोय. 2 सफलता प्राप्त करणारं या ठिकाणी षटक, सनसनाटी या सामन्यात निर्माण करणारं षटक हे गोलंदाज गणपत याच्या करवी समाप्त. 2 षटकांच्या सांकेतिक धावफलक 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चोवीस चेंडूंचा खेळ बाकी, 30 धावांची आवश्यकता. 8 गडी तंबूमध्ये अजूनही शेष. आजच्या सत्रातील, आजच्या दिवसातील पहिला सामना. दोन्ही संघ हे पहिल्या विजयासाठी आतुरलेले असे संघ. दोन्ही संघांना विजय हा अतिक्रम प्राप्त ठरेल यात कोणती शंका नाही, कारण साखळी फेरीचे जरी सामने असले तरी पहिल्या सामन्यात विजयश्री ही प्रत्येक संघाला हवीशी वाटणारी असते आणि त्याच विजयाच्या शोधामध्ये या ठिकाणी भिडताना दिसत आहेत, झगडताना दिसत आहेत. प्राथमिक लढतीमध्ये आजच्या दिवसातील ते ए स्पोर्ट्स आरवली वर्सेस फ्रेंडशिप सातोरी मातोंड संघ. गोलंदाजीमध्ये तर बदल होतोय. बहुधा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली आहे तो मोहित गावकर गोलंदाजी मार्कवर पॅव्हलियन एंडकडनं सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी व निश्चितपणे त्याला सामोरा जाईल तो डावखुऱ्याचा फलंदाज कृष्णा पाटकर. स्ट्राईकला क्षेत्ररक्षक गृहरचना विखुरलेली दिसते. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात.
चेंडू बराच वेळ हवेत जातोय, क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय. आल्या आल्या मोहित गावकर आयकॉन खेळाडू म्हणून माझी जी वर्णी लावली ती निश्चितपणे संघहिताच्या दृष्टिकोनातनं फायदेशीर ठरेल याची चुणूक दर्शवतोय. फलंदाजीत केलेली कमतरता तो गोलंदाजीमध्ये भरून काढतोय व तिसरा हादरा या ठिकाणी फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट संघाला बसतोय सांघिक 19 या धावफलकावर. एकोणीसावा धाव फलकावर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता गणेश मोबाईल, ज्यामध्ये अनेक कंपनीचे अनेक मोबाईल्स विक्रीसाठी आकर्षक कमी किमतीमध्ये वाजवी दरामध्ये उपलब्ध. तरी ज्या क्रिकेट रसिकांना चांगल्या मोबाईलची कमतरता असेल त्यांनी गणेश शॉपीमध्ये भेट द्यावी व आपल्यासाठी आपला मोबाईल बुक हा या ठिकाणी निश्चितपणे नोंदणी करत घ्यावा. गोलंदाजी मार्कवर परत एकदा गोलंदाज मोहित सज्ज होतोय मैदानावर. समोर आहे फलंदाज तो अनिकेत स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन केवळ दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास डीप पॉइंटला चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेक यष्टीरक्षक पीटरच्या दिशेने येते. एकेरी धाव अनिकेतच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने अनिकेत स्वतःचं खातं खोलतोय व बराच वेळ जो धावफलक 19 धावांवर विसावला होता त्यात एकेरी धावेने वृद्धिंगता येते. 20 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अरविंद निमळेकर कर्णधार मातोंड संघाचा खेळण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू सफल होऊन खेळायचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक शॉर्ट दरम्यानचा खेळाडू या दोघांकडनं चूक होते. चेंडू हा त्या दोघांना चकवतोय. डीप थर्डमॅन सीमाच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय. बाईटच्या स्वरूपात धावा कशाही येणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल यात कोणतीही शंका नाही. या 4 धावानं त्या 4 अवांतर धावांना धावफलक पुढे सरकतोय. तो 24 धावांवर 49 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाजाचा कणा कोण असेल तर तो क्षेत्ररक्षक. मात्र क्षेत्ररक्षकाने काही गफलत केली तर त्याचं खापर हे गोलंदाजाच्या डोक्यावर येतं. यावेळी नेमकी हीच गोष्ट घडते. गोलंदाजी सुरेख झाली होती मात्र यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन या दोन्ही खेळाडूंची चूक महागात पडते व पथ्यावर पडते. ती मातोंड संघाच्या 4 अवांतर धावेंचा बोनस त्यांना मिळतोय. 24 धावा या धावफलकावर मोहित गावकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. पुढे सरसावला होता. पददाली त्याचा आविष्कार दर्शवायचा होता तो अरविंद नेमळेकरला. चेंडू फळीची कर घेतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी जातोय. एकेरी धाव सहजगत्या अरविंदच्या खाती प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने सांघिक पावशतक या ठिकाणी मातोंड संघाचं धावफलकावर हे झळकलेलं दिसतंय. म्हणजे 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता 24 धावांची गरज असूनही ही मातोंड संघाला तर त्या धावांपासून वंचित ठेवणं अति अनिवार्य बाब असेल. ती आरवले संघाला. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. मोहित गावकरचा वेगवान असा चेंडू वेगानं चकित केलं जातंय. खेळपट्टीची मदत मोहितला मिळते. पर्यायानं एक निर्धाव चेंडू अखेर खेळ समाप्त होते तो 3ऱ्या षटकाचा. 3 षटकांच्या सांगतेअखेरीस 25 धावा धावफलकावर असूनही गरज ती 24 धावांची. राहिलेल्या 18 चेंडूंवर व 7 गडी तंबूमध्ये हे अजूनही शेष. काल छत्रपती चषक 2023चं दिमाखातरित्या या ठिकाणी उद्घाटन झालं. पहिल्याच दिवशी 2 संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरले. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ साखळी फेरीतील 3ही सामना जिंकत पहिल्या क्रमांकावर राहतोय. त्यानंतर 2 सामने जिंकत निर्गुण ब्रदर्स कोलगाव क्रिकेट संघ हा अंतिम दिवसासाठी पात्र ठरतोय. आणि 2 तगडे संघ ते अर्थातच उमेश 11 हुमरट आणि त्यानंतर परुळेचा
शिरसाट ब्रदर्स संघ या संघांचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येत आहे. आजच्या दिवशी कोणता संघ पुढील प्रवासासाठी पात्र ठरेल, कोणत्या संघाचा प्रवास आजच्या दिवशी संपुष्टात येईल याच्या निश्चितीसाठी सायंकाळचं सत्र हे बाकी. मात्र तत्पूर्वी प्राथमिक सत्रात एक महत्त्वपूर्ण सामना होताना दिसतोय. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजीवर येतोय तो गोलंदाज ग्लेन फर्नांडिस, ज्याला फलंदाजीत काही करामत साध्य करता आली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये त्याची कसर मी भरून काढेन या अपेक्षेनं गोलंदाज ग्लेन फर्नांडिस पहिला चेंडू फेकतोय. पहिल्या चेंडूवर अरविंद निंबळेकरला तो चकवतोय. चेंडू निर्धाव जातोय. आता धावफलक हा अर्थातच 25 धावा, 17 चेंडू 24 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाज ग्लेन फर्नांडिस हा मारा करतोय. या जोडीला करामत करावी लागेल, एखादा मोठा फटका हा टोलवावा लागेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. सलग दुसऱ्या वेळी फलंदाज चकतोय. फलंदाजाच्या मनात नक्की काय खलबत्त चालली आहे याचा पूर्णतः अंदाज गोलंदाज घेतोय व त्याच्या विपरीत कामगिरी करण्याच्या प्रयत्नात सलग 2 चेंडू तो निर्धाव फेकतोय. 16 चेंडू 24 धावांची आवश्यकता. जसजसा एक एक चेंडू गणला जातोय, विजयापासून काहीसा दूर मातोंड संघ जातोय, तर विजयाच्या आशा काही प्रमाणात पल्लवित होताना आरवली क्रिकेट संघासाठी ह्या दिसत आहेत. 16 चेंडू प्रतिस्पर्धी संघाला 24 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय तो अरविंद. त्यावेळेस चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पहिल्यापासनं जो फलंदाज आत्मविश्वासात न होता, निश्चितपणे द्विधा अवस्थेत खेळत होता, अखेर प्रयत्न हे संपुष्टात येत आहेत. एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त ठरणारी खेळी अरविंद निंबळेकरची ही अखेर या डावातील 4थ्या षटकात संपुष्टात येते. 4था मोठा हादरा बसतोय तो फ्रेंडशिप सातेरी मातोंड क्रिकेट संघाला. धावफलक 25 धावा धावफलकावर, अजूनही 24 धावांची गरज व 15 चेंडूंचा खेळ हा बाकी. अरविंद निंबळेकर त्रिफळाची धुवून मैदानाच्या बाहेर व अनिकेत याला साथ देण्यासाठी, अरविंद याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो अनिकेत रेडकर. चोवीस धावांची आवश्यकता, 15 चेंडूंचा खेळ हा बाकी. भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आणि ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वी करायची असेल तर खेळाडूंबरोबर आवश्यकता असते ती दात्यांची. अनेक आर्थिक दाते, पुरस्कर्ते यांच्या सहयोगाने छत्रपती चषक 2023 मोठ्या दिमाखात, मोठ्या थाटात, मोठ्या जल्लोषात या वर्षीच्या क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीला आपण पाहतोय. उजव्या बाहेर जाणारा चेंडू आल्या आल्या अनिकेतचा प्रयत्न, मोठा फटका टोलवायचा, मात्र या मैदानावर आल्या आल्या मोठे फटके टोलवणे सोपी बाब नव्हे तर कठीण बाब ठरते. अनिकेत फसतोय, चेंडू निर्धाव जातोय. सलग 4 निर्धाव चेंडूसह गोलंदाज ग्लेन फर्नांडिस करामत साध्य करतोय. आता 14 चेंडू, आवश्यकता तब्बल 24 धावांची. षटकाच्या सुरुवातीला 18 चेंडू 24 धावा, 4 सलग निर्धाव चेंडू. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सपशेल अपयशी. ग्लेनच्या जादूमयी गोलंदाजीचा अंदाज लागू शकत नाही तो, फलंदाजीला ठाव ठिकाणा लागू शकत नाही तो. अर्थातच या ठिकाणी ठाव ठिकाणा लागू शकत नाही तो. सातेरी फ्रेंडशिप मातोंड क्रिकेट संघाला सलग 5 चेंडू निर्धाव, ज्यामध्ये 1 सफलता. यशस्वी अशा षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, पुढे सरसावतोय, पददालित्यात या जोरावर फटका टोलवतोय. चेंडू हवेत राहतोय. अंतिम क्षणी चेंडूवरची नजर हटते ती क्षेत्ररक्षकाची. परिणाम भोगावे लागतायत. झेल हातातनं निसटतोय, जीवनदान मिळते ते अनिकेतला. कदाचित या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक ठरू शकलं असतं ग्लेन फर्नांडिसचं. ते प्रयत्न त्याचे निष्फळ ठरतायत आणि जो इतिवृत्तांत मैदानावर घडतोय तो आपल्याला घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. वेदांत हार्डवेअर यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं सहकार्य केले, टायटल स्पॉन्सरसाठी मदत केले. ते वेदांत हार्डवेअर तसेच गणेश मोबाईल आणि आमचे दाते थोड्या वेळानं आपल्या स्क्रीनवर आम्ही जरूर आपल्यास दर्शवू. स्वामी समर्थ होम अप्लायन्स, ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर तसेच सदा स्पोर्ट्स,
खेळाचे साहित्य मिळण्याचे ठिकाण सदा स्पोर्ट्स रेडी, या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा यशस्वीरित्या करण्याचा आम्ही मानस ठेवतोय. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता गणेश मोबाईल, दर्जेदार मोबाईल मिळण्याचं एकमेव वेंगुर्ल्यातील नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण म्हणून ज्याचा नामोल्लेख असे गणेश मोबाईल शॉप आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता अतिशय सुरेख अशी मोबाईल शॉप आहे आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअरनं टी शर्ट्स या ठिकाणी पुरस्कृत केले, त्याबद्दलही ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर मनपूर्वक आभार. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आपलं मोलाचं असं सहकार्य यापुढेही अपेक्षित. मैदानावर जाऊया. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 22 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर कोणताही बदल दिसत नाही. गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाज मोहित गावकर. पहिल्या चेंडूवर फटका टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मोहित गावकरलाही लय प्राप्त होते. जरी धावफलकावर माफक धाव संख्या असली तरी गोलंदाजी आमच्याकडे भेदक आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात आम्ही रंगत आणू शकतो असं ठामपणे जाहीर व्यक्त करताना दिसतोय तो ए स्पोर्ट्स आरवली संघ. ओव्हरपिच चेंडू, तगडा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक ग्लेन चेंडू खाली येतोय व जो चेंडू सीमारेषा कदाचित पार करेल असं प्राथमिक चित्र होत होतं, त्या चित्राला कुठेतरी पूर्णविराम दिला जातोय. तो डीप लॉंग ऑनला झेलचित करत अनिकेत कांबळी झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर. एकंदरीत आणखी एक हादरा मातोंड क्रिकेट संघाला. धावफलक 27 धावा, अजूनही आवश्यकता 22 धावांची व 11 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. आयकॉन खेळाडू म्हणून मोहित गावकर याची वर्णी फलंदाजीमध्ये निश्चितपणे तो अपयशी ठरला होता. मात्र जी उणीव फलंदाजीमध्ये माझ्याकडनं घडली त्याची कसर मी गोलंदाजीत भरून काढेन असा आत्मविश्वास निश्चितपणे मोहितचा व आपल्या चतुर्सूत्र गोलंदाजीनं तो सिद्ध करतोय. गोलंदाजीला साथ मिळते ती क्षेत्ररक्षकांची. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात आतापर्यंत काहीसा वरचष्मा राखला जातोय तो आरवली संघाकडनं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आतापर्यंत आणण्यात ते यशस्वीता प्राप्त करतायत. अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि तोच चमत्कार मी घडवेन या आवेशानं अनिकेत साथीत रेडकर याला साथ द्यायला नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो दत्ता थुरी. आक्रमक शैलीचा फलंदाज हा स्ट्राईकला. दत्ता थुरी स्ट्राईकला सज्ज मोहित गावकरचा सामना करण्यासाठी. दत्ताचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. एका मागोमाग एक चेंडू जसजसे निर्धाव गणले जात आहेत तसतसा विजयाच्या समीक ए स्पोर्ट्स आरवली संघ पोहोचताना दिसतोय. 4 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावांची अजूनही आवश्यकता. वारंवार रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्याच्या विरुद्ध कामगिरी गोलंदाज मोहित करताना दिसतोय. फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय याची पूर्णपणे परिणिती जाणून त्याच्या विरुद्ध कामगिरी करताना या ठिकाणी फलंदाजला जखड बंद करून ठेवतोय तो मोहित गावकर. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, सलग 3 वेळा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, 3ही वेळा अपयशी ठरतोय तो अर्थातच फलंदाज. या षटकामध्ये अजूनपर्यंत धाव काही निघाली नाही. म्हणजे यापूर्वीच्या षटकात केवळ 2 धावा 1 सफलता. याही षटकात एकही धाव नाही. एका सुयोग्य टप्प्यावरची नियोजनबद्ध गोलंदाजी म्हणजे काय याचा दर्जेदार नमुना आरवली संघ पेश करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. यावेळी मात्र हलकेच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास हा अर्थातच टिप थर्मॅनच्या दिशेनं 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. टिप कव्हर पॉईंटवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेर धाव दत्ताच्या खाती प्राप्त होते. एकेर धावेने 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 28 धावांवर. ॲक्टिव्ह स्पोर्ट्स ट्रॅक टी शर्टची फॅक्टरी प्रोप्रायटर अभिषेक थुरी. अतिशय सुरेख प्रकारची टी शर्ट त्यांच्याकडे उपलब्ध. सर्व प्रकारचे स्पोर्ट्स ट्रॅक टी शर्ट स्पोर्ट्सवेअर ऑर्डरप्रमाणे ते बनवून देतात आणि त्याची एक झलक या संपूर्ण छत्रपती चषकामध्ये आपण पाहतोय. तसेच वक्रतुंड ज्वेलर्स यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भरघोस असं सहकार्य केलंय. अनेक प्रकारच्या ज्वेलरी रामचंद्र मालवणकर यांच्या वक्रतुंड ज्वेलर्समध्ये आपण पाहू शकता. एका वाजवी दरामध्ये ते उपलब्ध सर्व ग्राहकांसाठी.
आपल्या मनातील घर, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रत्नेश बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आपल्यासाठी योग्य दरात उत्कृष्ट सेवा देण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत. तसेच SJ डेव्हलपर्स तुमच्या मनातील विश्वासाचं घर उभारण्यासाठी तुमच्या विश्वासाला पात्र ठरतील यात कोणतीही शंका नाही. बिल्डिंग मटेरियलचे स्वस्त व वाजवी दरात निश्चितपणे आपल्यासाठी उपलब्धता, तसेच बिल्डिंगचं उत्कृष्ट प्लॅनिंग, RCC डिझाईन, 3D एलिव्हेशन, प्रोजेक्ट कन्सल्टिंग आणि साईट सुपरवायझिंग अशा सर्व कामांसाठी आपल्या विश्वासाला पात्र ठरतायत ते SJ डेव्हलपर्स. त्यांचंही भरीव सहकार्य या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला लाभलं आहे. शेवटचं षटक या डावातील शेष गोलंदाजी मार्कवर कोण येतोय गोलंदाज ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर बहुधा गोलंदाज विनय याची वर्णी ही लागते. 6 चेंडू 21 धावा, 18 चेंडूंवर 24 धावांची आवश्यकता असताना 2 षटकांमध्ये अवघ्या 3 धावा, 2 गडी बाद अशी गोलंदाजीची कामगिरी या मैदानावर. उजव्या दिशेचा चेंडू बराच बाहेर जातोय, पंचांचा इशारा वाईटचा, अवांतर धावसंख्या बऱ्याच वेळेने या ठिकाणी वाढते. या एकेर धावेने अजूनही 20 धावांची आवश्यकता म्हणजे तब्बल 29 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय. धावा धावफलकावर. परत एकदा चेंडू उजव्या दिशेला सोडून जातोय. दोन्ही हात समांतर पंचांचे होत आहेत. सलग दुसऱ्या वेळी गोलंदाजाला दंडात्मक एकेरी धाव ही सोसावी लागते. एकेरी दंडात्मक धाव प्राप्त होते ती मातोंड संघाच्या खाती 30 धावा धावफलकावर. अजूनही 19 धावांची गरज व 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. 2 मोठे तगडे फटके अति आवश्यक असतील ते दत्ताधुरी याला व फलंदाज अनिकेत यांच्या करवे. गोलंदाज विनय सज्ज, रिव्हर्सचा वापर केला जातोय, प्रयत्न फसतोय, सरळ सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतोय. परतीची फेक यष्टीरक्षकाकडे करतोय. यष्टीरक्षक चेंडू यष्ट्यांवर ओढवतोय. विश्वसनीय वाटणारी दाद तो पंचांकडे मागतोय आणि ही दाद अखेर पंच स्वीकारून तिसऱ्या पंचांच्या सहकार्यानं नक्की काय घडलंय काय बिघडलंय हे याचा निर्णय आपल्या समोर हे सादर करतील. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या ठिकाणी मैदानावर. ते गोलंदाजाकडनं परती तर वाखाणण्याजोगी झाली होती. त्यानंतर यष्टीरक्षक पीटर चेंडू हाती घेतोय, चेंडू यष्ट्यांवर ओढवतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये फलंदाज यष्टीरक्षक यांच्या झटापटीमध्ये कोण जिंकलाय यावर निश्चितता होते. पंच खातरजमा करताय व अखेर आपल्या सुरक्षित घरामध्ये योग्य वेळी डावखुराचा फलंदाज पोचलाय यावर शिक्कामोर्तब होतंय. फलंदाज नाबाद म्हणजे एकेरी धाव खाती प्राप्त होते ती मातोंड संघाच्या. आता 18 धावांची आवश्यकता, 5 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी. आपण स्क्रीनवर पाहू शकतो अतिशय सुरेख असं कॅमेरा वर्क या ठिकाणी आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून निश्चितपणे याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे आमचे मित्र गौरव सावंत आणि त्यांच्या सहकार्यांना. अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क ते टिपतायत. स्पर्धा कोणती असो ती निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पंचांबरोबर या ठिकाणी तिसरा डोळा पंचांसाठी म्हणून कॅमेराची जी आवश्यकता असते ते कॅमेरामनची सुरेख बरखुबीनं भूमिका tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याचंच प्रत्यय येतंय. भारतभरात नव्हे तर तब्बल 197 देशात या संपूर्ण स्पर्धेची थेट प्रक्षेपण होत आहे. मैदानावर जाऊया. मोठा फटका मारण्याचा अनिकेतचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके अति आवश्यक असतील, मात्र ते 2 फटके येणाऱ्या 2-3 चेंडूंवर कोण फलंदाज तोलवेल यावर निश्चितपणे नजर बसते ती मातोंड संघाची. फलंदाज अनिकेत याच्याकडनं पूर्णतः आशा ह्या असतील. गोलंदाज डावखुराचा सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. या एकेर धावेने धावफलक पुढे वाढतोय तो 32 धावांवर. सुरेख अशी गोलंदाजीची ऍक्शन ही डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्या समोर तो म्हणजे विनय. गोलंदाज विनय जाधव. एक सुरेख अशी शैली गोलंदाजीची आपण त्याची पाहतोय. एकंदर त्याचं रनअप पाहता गोलंदाजी मार्कवर ज्या तऱ्हेनं तो येतो, ज्या तऱ्हेनं तो चेंडू रिलीज करतो, अतिशय चांगल्या अशा गोलंदाजाची ती निशाणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परदा विनय सज्ज. याही वेळी फलंदाजला चकवतोय तो चेंडू. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पीटर पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू जातोय. सुरुवातीच्या 3 षटकात 25 धावा, उर्वरित 3 षटकांमध्ये 24 धावांची आवश्यकता.
त्यानंतर आरवली ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघाचे गोलंदाज खऱ्या अर्थानं फलंदाजांवर अंकुश ठेवत आहेत, एकील धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करतायत आणि त्यामुळेच या ठिकाणी या सामन्यामध्ये पूर्णतः वरचष्मा राखला जातोय तो अर्थातच आरवली संघाकडनं. 3 षटकांमध्ये 25 धावा झाल्या होत्या, त्यानंतरच्या 4थ्या षटकात निघते त्या अवघ्या 2 धावा, 5व्या षटकात डावाच्या निघाली ती केवळ 1 धावा. त्यामुळेच या ठिकाणी या सामन्यामध्ये पूर्णतः वरचष्मा हा आरवली संघाचा. सामन्याचा शेवट करण्यासाठी गोलंदाज सज्ज, ज्या फटक्याच्या शोधात फलंदाज होता तो फटका निघतोय, मात्र अखेर झेलचित होऊन दत्ताला माघारी परतावं लागतंय. 6वा हादरा 32 धावांवर तब्बल 16 धावांनी विजय संपादन करत प्राथमिक विजयाची नोंद आरवली संघ करतोय. बातोंड संघ सलामीच्या लढतीत जरी पराभूत झाला तरी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर आम्ही कमबॅक करू या इराद्यानं मैदानाचा रस्ता सोडून डगआउटच्या दिशेनं परततोय तो बातोंड संघ. पहिला सामना या ठिकाणी संपतोय तो आजच्या दिवसातील. त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना साईश 11 सावंतवाडी वर्सेस वर्षा वॉरियर्स देवबाग या 2 संघादरम्यान हा खेळवला जाईल. दोन्ही संघ हे तगडे असे संघ, खास करून वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचा विचार केल्यास या मैदानावरचा कानानकोपरा ज्या गोलंदाजाच्या परिचित तो समीर वेंगुर्लेकर त्या संघाचं नेतृत्व करतोय, तर दुसऱ्या बाजूनं साईश 11 सावंतवाडी संघ हाही या ठिकाणी डावखुर हाताचा तगडा फलंदाज बबल नाईक याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. म्हणजे दोन्ही संघ हे पूर्ण ताकदीचे असे संघ आणि या सामन्यामध्ये नक्की काय घडेल काय बिघडेल हे आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतोय ते अशोक नाईक यांना. तत्पूर्वी आताचा जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर 48